महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेकडून निधी वाटप। प्रहार दिव्यांग क्रांती संघटना संस्था अध्यक्ष माननीय माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या आदेशाने दिनांक 4/2/2026 कंक्रास तालुका पारोळा जिल्हा जळगाव या गावी दिव्यांगांना 5% निधी वाटप करण्यात आले। यावेळी गावातील सरपंच आशाबाई राजाराम पाटील, समाजसेवक राजाराम आप्पा पाटील, ग्रामसेवक आप्पा, ग्रामपंचायत सदस्य नितीन कुमार पवार, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत नानाभाऊ पवार, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा अध्यक्ष महिला ललिता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील दादा, जिल्हा सचिव धर्मराज पाटील, ज्ञानेश्वर मोरे, समाधान पाटील, दिव्यांग महिला कल्पना नाईक, केवळ पाटील, निर्मलाबाई पाटील, बाळा पाटील, युवराज पाटील, समाधान फिरणार, भैयासाहेबराव पवार, रवींद्र नाईक, श्रावण नाईक इत्यादी उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील, जळगाव। 5% निधी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना कंक्रास तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथे 5% निधी वाटप करण्यासाठी ग्रामसेवक आप्पा, सरपंच साहेब, पदाधिकारी इथं उपस्थित आहेत। ग्रामपंचायत सदस्य वगैरे सगळे पदाधिकारी सगळे मिळून 5% निधी वाटप करण्यात आली। जय प्रहार। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।